तर जय शिवराय मित्रांनो. तर ड्रायव्हर लोकांसाठी सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. व्हिडिओ व्यवस्थित ऐका, म्हणजे तुमची जी फसवणूक होत आहे त्यापासून तुम्ही वाचू शकताय. कारण की माझ्या मित्राचे आता जस्ट 18,000 रुपये त्याच्या अकाउंटवरतून गेलेले आहेत मित्रांनो. त्यांनी खूप प्रयत्न केले, बँकेचं अकाउंट स्टेटमेंट सगळं बंद केलं, क्लोज केले बँकेत जाऊन, तरी पण त्याचे 18,000 रुपये गेले मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी काय सांगत आहे ते व्यवस्थित तर विषय असा आहे मित्रांनो, की त्याला कॉल आला, म्हणजे त्यांनी सुरुवातीला त्याची प्रोसेस बघा ती कसे लुटतात तुम्हाला, की ते सुरुवातीला तुम्ही गाडी घेताय, फोर व्हीलर घेताय किंवा रिक्षा घेताय, तर ते त्यांच्यापाशी डाटा राहतो, की कोणी परमिट काढलंय, कोणी गाडी घेतंय, तर त्याचा नंबर ते कॅप्चर करतायत, घेत आहेत. कुठून घेत आहेत काय माहीत नाही, आयडिया नाही, परंतु ते घेत आहेत आणि तिथून पुढं कॉल करत आहेत डायरेक्टली त्यांना, की तुम्हाला ओला, उबेर, रॅपिडोवरती गाडी जोडायची आहे का? आपण म्हणतो अरे वाह! फोन आलाय, बरं झालं आपल्याला गाडी जोडायचीच आहे. तर किती रुपये चार्ज ते म्हणते ₹1 चार्जेस नाही तुम्हाला फ्रीमध्ये गाडी जोडून दिली जाईल. ते म्हटले ठीक आहे. ठीक आहे म्हटल्यानंतर ते म्हणले तुमचं डॉक्युमेंट पाठवा मला या नंबरवरती, WhatsApp नंबर पाठवतो. तुम्हाला साईडला तो नंबर पण देतो मित्रांनो. त्या नंबरवरती पाठवा म्हणत आहेत. नंबरवर त्या सर्व डिटेल पाठवलं त्यांनी. लायसन पाठवलं, आधार कार्ड पाठवलं. त्याचा अजून नवीन नंबर होता. तो म्हटला ओ-टी-पी व्यवस्थित आला, उबेरचा ओ-टी-पी उबेर नावाने आला, सर्व गोष्टी आल्या मित्रांनो. तर त्यांनी परत एक लिंक पाठवली आणि तो म्हटला हा लिंक डाउनलोड करा आणि तुमचं APK म्हणून एक कुठलीतरी लिंक आहे, ती लिंक पाठवली त्यांनी. तर ती लिंक त्याने डाउनलोड केली. डाउनलोड केल्यानंतर मोबाईल हँग झाला त्यांचा डायरेक्ट. हॅक झाल्यामुळे त्याचा मोबाईल सर्व डाटा त्याला गेला. तर तो काय म्हणला, पहिल्यांदा तुम्हाला Google Payमधून तुम्हाला एक 5 किंवा ₹10 तुम्हाला ट्रान्झॅक्शन करावे लागेल. त्यावेळेस तुमचं अकाउंट ह्यातून बरोबर जोडलं जाईल. त्याच्यामुळे तुम्ही अकाउंटसाठी तुम्हाला 5 किंवा ₹10 अगोदर पाठवावं लागतील. तर त्याच्या मनात डाऊट आला तरी त्यांनी पाठवले नाही. म्हणजे तो सतर्क राहिला, पाठवले नाही. परंतु त्याची सर्व जो ईमेल आयडी, मेल असेल त्याचा, तर सर्व गोष्टी दिल्या त्यांना आणि त्यांनी सर्व डिटेल टाकून घेतले होते, ऑलरेडी करून घेतलं होतं. तर त्यांनी तो APK फाईल फक्त डाउनलोड केली त्यांनी. त्यांना वाटलं असेल की उबेरची हे ॲप्लिकेशन असावं म्हणून त्यांनी डाउनलोड केलं. तर त्यांनी ते म्हटले नाही मला यात काहीतरी काळं-बेरं दिसतंय, त्याच्यामुळे त्यांनी काय परत त्यांना OTP वगैरे काही सांगितलं नाही. त्यांनी तिथं स्टॉप केला. परंतु कहाणी अजूनही पुढं मित्रांनो, की त्यांनी काय केलं, की तो जे मित्र होता तो गेला डायरेक्ट उबेर ऑफिसला. तर त्यांच्याशी बोलला, की म्हणला असा-असा मला कॉल आला ते म्हणले फ्रॉड आहे, याच्याविषयी काही घेणं-देणं नाही आम्हाला, आम्ही तुम्हाला नवीन आयडी खोलून देतो. तर ते ठीक आहे म्हटले. तर त्यांनी नवीन आयडी खोलण्यासाठी त्यांनी त्यांचा मोबाईल घेतला, सर्व डिटेल त्यांनी सर्व टाकलं त्याच्यावरती. परंतु OTP हा येतोच आणि लॉग इन करताना मोबाईलवरती OTP येतोच. OTP आल्यानंतर त्यांनी ऑलरेडी हॅक करून ठेवलेला होता मोबाईल त्यांचा. तर तो OTP त्यांनी हे केला. त्याच्या अकाउंटवरती 18,000 रुपये होते, ते पण सर्व गेले मित्रांनो. बघा, म्हणजे उबेर ऑफिसला जाऊन सुद्धा त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही तो. उबेर ऑफिसला गेल्यानंतर जो OTP आला तो त्यांनी सुद्धा कॅप्चर केला. म्हणजे ह्याचा मोबाईल तो हँडल करत होता. ज्याने उबेर अकाउंट म्हटलं ना काढून देतो, तर त्याचा मोबाईल हॅक केला. तर साईडला नंबर पण दिला मित्रांनो. कोणाला या नंबरवरून जर कॉल आला, जरी उचलला तरी त्याला डिटेल पाठवू नका. कोणी म्हणत असेल मोबाईलवरती, की तुम्ही मला डिटेल पाठवा, मी तुम्हाला ओला, उबेर, रॅपिडो चालू करून देतो डिटेलमध्ये, तर अजिबात चालू करून घेऊ नका. डायरेक्टली ऑफिसला जा किंवा ओळखीचं कोणी असेल तर त्यांच्याकडून काढून घ्या. नाहीतर ह्यात खूप फ्रॉड आणि शक्यतो नवीन जे गाडी घेत आहेत, कॅब घेत आहेत, रिक्षा घेत आहेत, त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे मित्रांनो. कारण की त्यांना नवीन आयडी ओपन करायची असते. ह्या गोष्टीतली त्यांना काहीही कल्पना नसते आणि अकाउंटवरचे पैसे सर्व कदाचित त्याचे 18,000च होते. जर लाख, 2 लाख रुपये असते तर सर्व गेले असते. आणि सायबर तुम्ही कुठलीही कंप्लेंट करा मित्रांनो, तुम्हाला पैसे ते वापस येत नाहीत. कारण की ते येडे नाहीत, की एवढे नंबर देऊन तुमचा डिटेल पाठवून तो मोबाईल नंबर सर्वत्र असेल. असं नाही, साईडला नंबर देतोय मित्रांनो. अजूनही त्यांचे नवीन नंबर असतील, पण ह्या नंबरवरती जर कॉल आला तर घेऊ नका. एकतर घेतला तर त्यांना डिटेल कुठलीही पाठवू नका. डायरेक्टली ओला, उबेर, रॅपिडो ऑफिसला जा आणि त्यांच्याकडून चालू करून घ्या किंवा एखाद्या सर कुठे तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांच्याकडून चालू करून घेऊ शकता मित्रांनो. तर खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो. तुमचे अकाउंटवरून पैसे जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आजच मला कळाले, त्याच्यामुळे मी आजच बनवून व्हिडिओ टाकत आहे आणि तो नंबर पण साईडला दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला. तर ह्याच्यावर जर तुम्हाला कॉल आला तर सतर्क राहा. धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.